नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये। एसएससी जीडी मार्फत भरती आलेले जवळपास 39,000 पेक्षा जास्त जागा असणार आहे। याच्यासाठी फिजिकल टेस्ट, शारीरिक चाचणी कशी असणार आहे आणि कोणाला ही शारीरिक चाचणी देण्याची गरज पडणार नाही, त्या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला तर आता आपण पाहूया। सगळ्यात आधी परीक्षेचे टप्पे जर पाहिले तर लेखी परीक्षा असते, ज्याच्यामध्ये आपल्याला 80 प्रश्न येतात 160 गुणांसाठी। किती? 160 गुणांसाठी हे ऑनलाईन होते। त्याच्यानंतर दुसरी होते टेस्ट, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारीरिक मानक चाचणी आणि शेवटी कागदपत्र पडताळणी आणि आपले मेडिकल होतं। तर अशा पद्धतीने या परीक्षेचे टप्पे असतात। जे लोक या लेखी परीक्षेत पास होतात तर त्यांना या दोन टेस्टसाठी हे बोलवलं जातं। या दोन टेस्ट एकाच वेळी जे आहेत तर ते होत असतात। आणि या टेस्ट मध्ये लक्षात घ्या, जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत ना मित्रांनो, माजी सैनिक, त्यांना ही टेस्ट देण्याची गरज पडत नाही। कोणती? शारीरिक कार्यक्षमता चाचणी। परंतु त्यांना ही शारीरिक मानक चाचणी ही द्यावी लागते, ज्याच्यामध्ये त्यांचं वजन, उंची, चेस्ट जे आहे तर ते मोजलं जातं, पण ते नॉर्मल आहे। परंतु त्यांना ही कार्यक्षमता चाचणी देण्याची गरज पडत नाही। माजी सैनिकांना माजी सैनिकांना ही चाचणी देण्यापासून जे आहे तर ती सूट आहे। नेक्स्ट, आता फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, ज्याला आपण म्हणतो पेट टेस्ट, या टेस्ट मध्ये काय असणार आहे लक्षात घ्या। जे लद्दाख सोडून इतर उमेदवार आहेत, म्हणजे सर्व महाराष्ट्र भारतातले कोणते उमेदवार लद्दाख सोडून, तर त्यांना जे आहे तर ते रनिंग असते मित्रांनो 5 किलोमीटर त्यांना 24 मिनिटात पूर्ण करायचे असतात। लक्षात घ्या, 5 किलोमीटर त्यांना 24 मिनिटात पूर्ण करायचे असतात। आणि जे लद्दाख मधील उमेदवार असतात त्यांच्यासाठी 1.6 किलोमीटर हे 7 मिनिटात त्यांना पूर्ण करायचे असतात। पुढचं, आता महिला उमेदवारांसाठी काय नियम असतो? महिला उमेदवारांसाठी 1.6 किलोमीटर 8.5 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं असतं। आणि हेच लद्दाख मधील जर महिला असेल तर तिला 800 मीटर ही 5 मिनिटात जी आहे तर ती पूर्ण करणं आवश्यक असणार आहे। तसेच पुढची टेस्ट होते फिजिकल स्टँडर्ड टेस्ट। याच्यामध्ये तुमची उंची जी आहे तर ती मोजली जाते। तर उंचीमध्ये पुरुषांसाठी उंची किती असणार आहे? 170 सेंटीमीटर पाहिजे आणि महिलांसाठी उंची जी आहे तर ते 157 सेंटीमीटर असली पाहिजे। परंतु या उंचीमध्ये देखील सूट असणार आहे। जसं महाराष्ट्रातील मराठा उमेदवारांसाठी जी आहे तर ती काहीतरी सूट असते, तर ती सूट देखील इथं जी आहे तर ते मिळणार आहे। अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गासाठी देखील सूट असते। पुढचा आहे चेस्ट पहिले काय पाहिजे? न फुगवता ही 80 सेंटीमीटर पाहिजे आणि 5 सेंटीमीटरची त्याला एक्सपान्शन झालं पाहिजे, म्हणजे फुगवता आली पाहिजे। हे पुरुषांसाठी जे आहे तर ते एवढं असणार आहे। तसेच याच्यात सूट असणार आहे, जसं की अनुसूचित जातींसाठी सूट असणार आहे। अशा पद्धतीने या सर्व सूट असणार आहे। महाराष्ट्रातील मराठा उमेदवारांसाठी सूट असणार आहे, त्यांना फक्त 78च पाहिजे, त्यांना 80 नाही पाहिजे छाती, आणि 5चं एक्सपान्शन हे सगळ्यांनाच लागू असणार आहे। वजन जे आहे तर ते तुमच्या हाईट आणि वयानुसार जे आहे तर ते प्रपोर्शनेट पाहिजे, तर हे इथं म्हटलेलं आहे। तर अशा पद्धतीने जाणून घेतलं की शारीरिक चाचणीमध्ये काय काय होणार आहे। शारीरिक चाचणीमध्ये जास्त काही गोष्टी नाहीत, आपल्याला इथं फक्त एक रनिंग आहे जी पूर्ण करायची आणि बाकी तुमचं जे चेस्ट हाईट आहे तर ती त्याच्यात भरली पाहिजे। तुम्ही देखील महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली, या बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी या नंबरवर संपर्क साधा। तसेच आपलं जे ऍपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली, तेथून ऍप डाउनलोड करून तुम्ही ही जी बॅच आहे तर ती जॉईन करू शकतात। आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।